राम नारायण राम. आज आपण चर्चा करूया की अखेर सृष्टीचा निर्माण का झाला. हा जो महाकाश आहे याबद्दल आपण कधीही विचार करत नाही, नच त्यावर मनन करत नाही, नच मनामध्ये या आकाशाबद्दल मंथन करत नाही की ह्याचं अस्तित्व का आहे. आकाश शाश्वत आहे आणि अनादी काळापासून आहे. आकाशाचं निर्माण कोणीही करू शकत नाही, ते होते, ते आहे आणि ते नेहमी राहील. आकाशच ईश्वर, अल्लाह, गॉड आहे. आकाशच सर्व काही आहे आणि सर्वशक्तिमान आहे. आकाशाने इच्छा व्यक्त केली की मीच सृष्टीसह राहीन आणि मी स्वतःला बहुरूपात पाहू इच्छितो. आकाश स्वतःला पाहू इच्छित होतं आणि स्वतःला अनुभवू इच्छित होतं. म्हणूनच त्याने सृष्टीचा निर्माण केला. या सृष्टीतील सर्व काही आकाशाचं दान आहे, कारण आकाशातूनच ऊर्जा प्राप्त करून प्रकृतीचा निर्माण झाला आणि प्रकृतीतूनच आपण सर्वजण निर्माण झालो आणि एकत्र जोडले गेले. आकाशातच सर्व नक्षत्रे, तारे तयार झाली. सूर्यापेक्षा कितीतरी वेळा मोठी नक्षत्रे आकाशात आहेत. जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा सृष्टी अणुशक्ती इतकी छोटी होती, पण हळूहळू सृष्टीचा विकास होऊ लागला आणि ती मोठी होत गेली. हा जो आकाश आहे तो आदिवेदाच्या सर्व पुस्तकासारखा आहे. हेच खरं पुस्तक आहे जे मानवाने निर्माण केलेलं नाही. ह्या पुस्तकात अनंत पृष्ठे आहेत. हेच पृष्ठे आहेत अनगिनत तारे आणि ग्रह नक्षत्र. प्रत्येक ग्रह नक्षत्रात पंचभूत असतात. हे सर्व नक्षत्र पंचभूतांपासूनच निर्माण झाले आहेत. त्यात पाणी, ऊर्जा, वारा आणि सर्व काही आहे. ह्याच्यामुळेच प्रकृती निर्माण झाली आणि आपण सर्व तयार झालो. त्याच्याच ऊर्जेमुळे आपला मन, बुद्धी आणि विवेक उत्पन्न झाला आहे. हेच विवेक आणि चैतन्य आपल्याला योग्य जीवन जगण्याचा मार्ग दाखवते. आपला हा विवेक आपल्याला वेळोवेळी जागरूक करतो जर आपण चुकीचे कार्य करत असाल तर. आपला मन आणि विवेक केवळ योग्य आणि अयोग्य यामधला फरक दाखवत नाही, तर आपल्या सर्वांगीण विकासासाठीही सहाय्यक ठरतो. आकाशात अनगिनत तारे, सूर्यमाले, नक्षत्रे आहेत. पृथ्वीवर राहणारा माणूस यांची गणना करू शकतो का? हे तर अशक्य आहे. आकाशाचं खोली किती आहे, लांबी रुंदी किती आहे हे कोण मोजू शकतो का? आपण सगळे अंदाज लावू शकतो, पण हे मोजता येत नाही. त्यामुळे ह्या अनगिनत ताऱ्यांची, ग्रह नक्षत्रांची रचना आकाशामध्येच झाली आहे. हे सर्व मनुष्याने निर्माण केलेलं नाही. आकाशातून, अंतरिक्षातून आणि प्रकृतीतून आपल्याला सर्व काही मिळालं आहे. हेच सर्वोत्तम आहे, यापेक्षा मोठं काही नाही. आकाश कधीही नक्षत्रांना, ग्रह नक्षत्रांना असं म्हणत नाही की मीच सर्व काही आहे, माझ्या पुढे सर्व छोटे आहेत. नाही ना. मग माणूस, जो याच आकाशाचं दान आहे, तो असं वातावरण का निर्माण करत आहे? का माणूस असं म्हणतो की मीच सर्व काही आहे? ह्या सर्व गोष्टी आणि माणसाच्या स्वभावाचा आज बदलण्याची गरज आहे, जेणेकरून पृथ्वीवर सर्व समानतेने राहता येईल. कोणत्याही प्रकारची भेदभाव न करता, द्वेष न करता. जर तुम्हाला तुमचा स्वभाव बदलायचा असेल, जर तुम्ही नियमबद्ध जीवन जगू इच्छिता, तर निस्संदेह तुम्हाला राम नारायण राम ह्या मंत्राशी जोडले जाऊन त्याचा जाप करावा लागेल. हेच तो बीजमंत्र आहे जो तुमच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण परिवर्तन घडवून आणतो. आजपर्यंत लाखो लोकांनी या मंत्राशी जोडून आपलं जीवन सुधारलं आहे आणि जीवनाचा खरा अर्थ समजून घेतला आहे. मग तुम्ही उशीर का करत आहात? जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा राम नारायण राम ह्या मंत्राचा जाप करा आणि तुमचं जीवन धन्य करा.